नमस्कार सर, मराठी मूडमध्ये तुमचे स्वागत. सर, तुमचा मूड कसा आहे? माझा प्रेमळ रागीट मूड आहे. चित्रपटाच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? एक भाईचं कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय आणि त्यात मराठी, शुद्ध मराठी भाषा दाखवण्यात आली. हा भाषेचा न्यूनगंड असलेला माणूस त्या कसा मात करतो आणि आपली वाईट कामं कशी करतो, पण भाषेचा वापर चांगला करण्यात आला आहे. एक वेगळे कॅरेक्टर करायला मिळाले. काय वेगळेपण आहे सर या कॅरेक्टरमध्ये? तो शुद्ध बोलायला जातो आणि कसा गोंधळ होतो असा तो, त्यामुळे ते इंटरेस्टिंग आहे. आणि सर सगळेच म्हणजे बरेच काही कलाकार नवीन पण आहेत, तर त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव काय सांगाल तुम्ही? जेन्युइन कलाकार आहेत, उत्साही आहेत, एन्थुझियास्टिक आहेत आणि ही नवीन असतानाची स्टेज असतेच, त्यामुळे त्यांनी खूप मजा केली आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा, निर्मात्याला शुभेच्छा आणि प्रेक्षकांनी जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. 27 जूनपासून थिएटरमध्ये लागणार आहे सिनेमा. चित्रपट निवडण्याचं कारण एखादं? हा चित्रपट सुंदर गोष्ट आहे आणि वेगळं कॅरेक्टर करायला मिळतं म्हणून. आणि सर चित्रपटाचं नाव ज्याप्रमाणे हा ऑल इज वेल, तर असं काही तुमच्या जीवनामध्ये असे कधी प्रसंग आले तर की त्यावेळेस तुम्ही स्वतःला समजवले ऑल इज वेल, ऑल इज वेल? जनरली आपण बरे दिवस असलो तरी ऑल इज वेल म्हणतो, वाईट दिवस असले ऑल इज वेल म्हणतो. ऑल इज वेल ही लाईफची त्याला बेस लाईन असली पाहिजे. जरूर 27 तारखेला थिएटरमध्ये बघा सगळ्यांनी. ऑल इज वेल सिनेमा बघायलाच पाहिजे, मी विनंती करते.